तर गाईज आम्ही आलो आहोत उदयपूरला. आजचा दिवस आहे दुसरा. ह्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळालं असेल, तोच कंटिन्यू व्लॉग आहे. आम्ही सिटी पॅलेस बघितला, त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहोत पुढच्या ह्याला. तर मग फ्रेंड्स, आमचं झालं आहे सिटी पॅलेस बघून आणि जगदीश टेम्पल. आणि आता आम्ही जाणार आहे तिथे कालिका माता देवीचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. आता रूमवर जातो. स्वराला काय सांगायचं आहे, आम्ही थोडी शॉपिंग पण केली. साडी घेतली स्वराला, पण एक ड्रेस घेतला आणि 2 अशा छोट्या डायरी घेतल्या आहेत. आणि आता रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो. तर स्टे ट्यून, अजून मोठा व्हिडिओ होणार आहे, तर बघा तुम्ही नक्कीच. तर आम्ही इथे फिरण्यासाठी सगळीकडे रिक्षाच घेतल्या होत्या. तिथे रिक्षा फुल डेसाठी पण अशा मिळतात, पण आम्ही पॉईंट टू पॉईंट अशा रिक्षा घेतल्या होत्या. 150 रुपये समथिंग असे घेतात. तर आता आम्ही आलो आहोत पिचोला लेकच्या इथे. तिथून आपल्याला सिटी पॅलेसची पूर्ण बॅकसाईड जी आहे ती दिसते आणि गंगोर घाट वगैरे दिसतो. तर आता आपण बघूयात ते. आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कर्णी माता टेम्पलला. पण तिथे जायचं असेल तर संध्याकाळचंच चांगलं आहे जायला, सनसेट बघायला चांगला मिळतो. तर आम्ही तो टाईम घेतला होता. हा जो भाग आहे तो सिटी पॅलेसची बॅक साईड आहे. तर आपल्याला ते इथून बघायला मिळते. जर तुम्हाला सिटी पॅलेस आतून बघायचं नसेल, फक्त बाहेरून फिरायचं असेल, तर हे सगळं तुम्हाला बाहेरच्या बाजूने फिरायला मिळतं. म्हणजे जी फ्रंट साईड आहे आणि बॅक साईड आहे, तर तिथे तुम्ही जाऊन फिरू शकता. सिटी पॅलेसचा फुल व्हिडिओ एक मी केलेला आहे. ह्याच्या आधीचा व्लॉग आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. चॅनलवर तुम्ही गेला तर तुम्हाला ती लिंक मिळू शकेल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अजून नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. जे आता आपल्याला दिसतंय, जे मी झूम करते ते कर्णी माता टेम्पल आहे. तिथे आता आपण जाणार आहोत. तिथे रोपवेने पण जाता येतं आणि स्टेप्स पण आहेत, चालत पण जाऊ शकतो, पण आम्ही रोपवे घेणार आहोत. तर आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. ही बघा, ही रोपवे चाललेली आहे. तर तसं आता आपल्याला जायचं आहे. तर तिथे जाऊ. आता पहिल्यांदा बोटिंग केली आहे, हे सगळं दाखवते ते मी बोटिंग करताना दाखवते आहे. तर आपण तिथे जाऊयात. हा आहे रोपवेचा रोड कर्णी माता मंदिराचा. तर आमची झाली आहे बोटिंग करून. इथे रोपवेचं तिकीट काढण्यासाठी काउंटर आहे आणि त्याच्या बाजूला एक स्टॉल आहे. तिथे बरंच काही छान छान गोष्टी आहेत घेण्यासारख्या. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की खूप वेटिंग आहे, जवळजवळ म्हणजे 45
मिनिट्स म्हणा किंवा 1 तास तरी म्हणा आम्हाला तिथेच गेला. म्हणजे आम्हाला जो सनसेट बघायचा होता तो आम्हाला तिथे बघता नाही आला. आम्ही वरती जाऊन विचार केलेला आम्हाला सनसेट बघायला मिळेल आणि अशी रोपवे आहे. जवळजवळ आमचे 1 तासानंतर आमचा नंबर लागला. तिथे बसायची फॅसिलिटी वगैरे आहे, तुम्ही बसू शकतात म्हणजे वेटिंगच्या एरियामध्ये. आणि मी असं आता आपण रोपवेने जाणार आहोत. आता ही जी येते त्याच्यामध्ये आता आम्ही बसू. रोपवेमध्ये मी कधी बसली नव्हती. हे माझं फर्स्ट टाईमच आहे बसण्याचा एक्सपिरियन्स घेणार आहोत. तर बघूया, अगदी छोटंच डिस्टन्स आहे पण तरी पण एक पहिल्यांदाच आहे तर एक्सपिरियन्स वेगळा असतो आपला प्रत्येकाचा. तर आता आपण बसूया त्याच्यामध्ये. आम्हाला इथे येऊन सनसेट बघायला नाही मिळाला, पण जो नाईट व्ह्यू आहे सिटीचा फुल व्ह्यू दिसतो तो बघण्यासारखा होता. खूप छान वाटलं बघायला. म्हणजे सगळ्या लाईट्स वगैरे लागलेल्या होत्या आणि मस्त होतं. म्हणजे असं शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला इथूनही नीट असं दिसत नाही, म्हणजे क्लिअर नाही येणार. जे प्रत्यक्षात बघणं आहे तेच खूप नजारा इकडचा चांगला आहे.